सबस्क्राइब करा, सबस्क्राइब सब करा, सब करा, हेलो करा, लाइक करा, सब करा, Meanwhile, चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। ॲज युजल तुम्हाला तर माहितीच आहे, माऊचा बड्डे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल। 2-2.5 तासच राहिले बड्डेला, पण आता आम्ही कुठं आले आम्हालाच माहित नाही। 12 वाजून गेलेले आहेत। 12ला बड्डे करायचा होता पण जरा लेट झालं, काय हरकत नाही, रातभर राडा। बाय द वे आपण आलोय कुठं तुम्हाला व्ह्यू बघा एकदा, विला फिला बघा, म्हणजे राडा। इथून पुढचे ब्लॉग आहेत ना जाम जाम। ह्याच्यात थोड्या वेळाने पाणी टाकणार आहे आम्ही आणि मग पाहुणार आहे। आता पाणी नाही त्यात, पाणी संपलंय त्या टाकीतलं। तर मग चला आता तुम्हाला ईडी चाळी दाखवतो। ईडी चाळी म्हणजे माऊचा बड्डे हा भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा, भावाचा नाही माऊचा। बाय द वे इटलीवरून साऊंड आणलेले आहेत। कुठले ईस्ट ना, ईस्ट कंपनी नाही का, ईस्टचे साऊंड। इर्टिगा मध्ये दाखल, इंग्लंडला गेली ती गाडी, तिकडून साऊंड भरून आणून देतात। झूठ बोल रहा है। हाय गाइस, हेलो गाईज, हे मी मयुरी पवार, तुमची लाडकी एक्स माऊ। आज माझा हॅपी बर्थडे आहे, सगळ्यांनी मला हॅपी बर्थडे। मी डबिंग करतोय तुझी, डबिंग एवढी घाणेरडी नाही। हा बोला। हाय गाइस, हरिया की गाइस, गाईज 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 गो गाईज, ओ रामो गाईज, गाईजला चॅनल। तर गाय हां हॅलो गाइस, मी मयुरी पवार, म्हणजे तुम्हा सगळ्यांची लाडकी एक्स मॉम। वापायला घ्या, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि त्यांना शेअर करा ज्यांना आम्ही आवडत नाही। जे सबस्क्राइब नाही, सबस्क्राइब करा, सबरा करा, सप्राय करा, सप्राय फ्राय करा आणि आणि मग नंतर खाऊन टाका। सबस्क्राइब फ्राय करा आणि खावा। आता काय म्हणा, तो गाडीच काम आहे ती, बाकीची काही नाही। ते मुद्द्याचं तर आज माझा वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त तर आज माझा वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त आचारसंहिता लागलेली आहे, तर आम्ही आलेलो आहे। हे पण घ्या, लाईकला नाही रे, लागला नाही रे, चॅनलला सलकलाईकला सरप्राईज करा, सरप्राईज करा। ओके डन। नाही बोलते हा बोल, हो इकडे इकडे बघून बोल। सबस्क्राईब करा, फॉलो करा, सबस्क्राईब
सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. सरप्राईज सब करा. हा सब करा. काय ते म्हणतात मिटून घ्या म्हणा काय असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या. म्हण तिथं म्हण की आता काय म्हणू? फॉलो करा, लाईक करा, सब करा. जमते भाऊ. जमतंय. चला लावा की गाणी. चला राहिलेलं ते पूर्ण करून जावा तुमचं काय असं. तर आम्ही आमच्या काळूबाईच्या देवस्थानच्या ठिकाणी जो आमचा पाटीलवाडा आहे तिथे बर्थडे सेलिब्रेशन करायला आले. तर आमचा हा पाटीलवाडा खूपच छान असं आता ते बाहेरून तर व्हिडिओ स्किप करू नका. सॉरी ब्लॉग तेच शिकाऊ आहे माणूस, समजून घ्या. शिकाऊ माणूस आहे. माझ्या हातात विकेट करून टाकणार आहे. करतो. नाचायचं ना गाणी लावा. अरे गाडी एक सत्र झाली. डीजे भाऊ इष्ट आता होय बघा काढलेत बघा कुठे गाडीच्या वर ठेवलेत. चल माझा ओके. गाईज बंगल्यात माकडे शिरलेले दिसतात. चला माकडे शिरलेले दिसतात. चला गाईज तुम्ही खूपच उडवत चाललेला आमच्या अंगावर. A few moments later. सो गाईज केक तर आम्ही काही कापलेला नाही. तर आम्ही चाललो आता जेवायला. जायचंय का? भाऊ तुला घेतला पहिला. चला काय बसा गाडीत. चला आपली गाडी पुढे घ्या. लागली बांधण्याची पहिलं खाऊ आणि मग केक कापू. किती चांगले दिसते. कसे जुगाड. आमची गाडी झाली सो गाईज सीन असं झालेलं आहे की आमची गाडी जरा पंक्चर झालेली आहे. काळूबाईमध्येच आहे आम्ही. हो पण तुम्हाला तर माहिती आहे आपलं डोकं कसं चालतं. 2 माणसं बसवले डिक्कीट डायरेक्ट. ही गाडी आमची पंक्चर झालेली आहे. काही गाडी लावून टाकायची घेतच. श्वास घ्या म्हणा श्वास. बाई ग पिचली बाबा लोशन लावू ग मोमो हात नाही मापाची होती म्हणून डिकीत बसली. तेवढा आहे. क्रॅटातून 30-40 जण उतरली आहेत वाटतं. क्रॅटातून किती जण बसलेली आहे क्रॅटा. चला क्रॅटात अख्खं गाव बसलेलं आता आमच्या. थांबा जरा. किती वाजल्यात बर्थडेचं सेलिब्रेशन आता करतोय आम्ही. थांबा चला. खावा 1 किलो केक खावा. गाईज तयारी झालेली. माइन्स बीन्स कळ बाहेर फुलं आणलेले. पुण्याला जायचं.
बसने जाणार आहे ती टॉपला सोडतो इथं बसने जातील बस नाही गाठातून दोरी सोडू डायरेक्ट बेकार चालत गेले तरी पोहोचतो. चला एक दोरी सोडून बाहेर जॉगिंग करत जावा सकाळचं मॉर्निंग वॉक होईल तेवढीच. अजून 2 ठेवायचं. काय म्हणतोय बघ केक लवकर कापून घ्या. हे ते सगळे इकडेच लावलं. नाही ना विषय काय झालेला आहे हे वाकडे झाले. पहिले दिल नाही मला फोटो माग कसं दिसणार आणि त्या बॉक्स मध्ये काय ए रिमोट कुठे दाबतोय का? मला नाही कापायचं. ते जरा लांब आमचं कुसुम आपले केले नाही नाही दिसतोय ना. सो गाईज सेलिब्रेशन झालेलं आहे. सगळे रीलच्या व्हिडिओ काढण्यात इतके व्यस्त होते की ब्लॉगची व्हिडिओ कोणी काढलीच नाही. घ्या समजून आता काय करता. तो गाईज लय खुंखार थंडी वाजते इकडं. स्वेटशर्ट काढू द्या पहिलं. लय अवघड झाले. लय घाट लागते लय घाट. थांबा लॉक करू द्या. गाडी तर कसली झाली बाजार उठलाय. अरे हा झाली. फ्लिक्स केला आपण. नसतं आलो भाऊ नसत. ओके मध्ये थंडी वाजायला लागलेली आहे. इथं कॉलम बिलम एवढा मोठा आहे. नवीला दिसाना बांधलेला. इथं कॉलम आणि बिलमचा विषय चाललाय. इंजिनियर आहेत सगळे. इंजिनियर आहेत सब इंजिनियर आहेत. कॉलम सगळे चुकीचे टाकले. आर्किटेक्ट चांगला नव्हता. बिल्डरचं तर काही वाटत जास्त शिकलं त्यामुळेच एवढा भारी बांगला बांधलाय. त्यामुळेच एवढा भारी बांगला बांधलाय.
हे बंगला चांगला आहे आमचा, हा राजवाडा आहे आमचा, यांचा बंगला चुकलाय. यांनी कॉलम नीट नाही टाकली. 4 वाजले 5 वाजेपर्यंत खाली चालले. चल मग जाऊ आपण सगळे. बाय बाय. फोटो दाखव एकदम सावकाश जावा. अरे फोटो काढून त्याचा. रात्रीची वेळ घ्या समजून जरा. जॅकेट घालू का मी पण? बघ मुहूर्त लागतोय. खूप वाजते इथे. तुला हे जॅकेट घातलं ती खरंच जादू आहे, खरंच खरं. मग त्याला तसा डान्स करायला लावायचा. काय काढणार दिवस आहे ना आपला. जुब्बा जाणार आहे. आता मेन इथं मुद्द्याचा विषय असा आहे, जाणारी राहणारी 2 टीम करा. हे एक ते महत्वाचं काम, ती वेगळी टीम, अशा 3 टीम करा. गाईज सावकाश जावा. बाय 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 बाय. असलं होतं का ते? असलं चालायचंच, कट मारू, काय विषय नाही. चला सावकाश जावा सगळे. बाय बाय बाय. गाईज 4 वाजलेले आहेत. बर्थडे कसा झाला कमेंट करून सांगा. आता झोपणार. हा चार्जर वर आहे का खाली? वर आहे, वर आहे. इथं लावलेला मी. हा का खाली आहे चार्जर? हाय 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 चार्जर हाय. काय रे एवढ्या लवकर थकतोस तू यार? असं कुठं असतं का? सो गाईज इथे नीट बसा. काय बघू? कुलुम कुलुम. सो गाईज 4 वाजलेले आहेत पहाटेचे आणि आता सगळे झोपायला गेलेले आहेत आणि तुमचा भाऊ आता एडिटिंग करायला बसणार आहे. म्हणजे ब्लॉग कशी आहे त्याला आता काय ते सिक्वेन्सने नसे काय काय समजून घ्या तुम्ही जरा भावाला. कारण 4-5ला भाऊ फ्रीज होते तुमचा. मग एडिटिंग, मग पोस्टिंग, दुसऱ्या दिवसाचं हे ते आहेच. बड्डेचा व्लॉग कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. राड करून टाकलेला आहे, म्हणजे राडा जाम करून टाकलेलं आहे इकडं विलाव. आणि इतका क्वालिटी विला आहे ना, क्वालिटी. हे तर किरकोळ आहे. म्हणजे घरी जाणार आहे आम्ही, पण 2 दिवसानंतर म्हणजे उद्या परवा एका ठिकाणी जाणार आहे. 4 दिवसाचा स्टे. क्वालिटी अजिबात स्किप करू नका. बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे जरी टायमिंग चुकला तरी नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला लगेच अंदाज येईल भावाचा ब्लॉग आलेला आहे आपल्या. सो आता सकाळी लवकर उठून काळूबाईचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग रक्तदानाचा कार्यक्रम आणि मग बघू कसं करत आहे. बघत राहा, स्किप करू नका आणि सबस्क्राईब करा. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं.